कोरोनाच्या प्रभावातून जग सावरत असताना आता नवा HMPV विषाणूचा धोका जगासमोर आहे। देशामध्ये या विषाणूचे रुग्ण आढळलेत। राज्यामध्ये या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करत राज्याच्या आरोग्य विभागाला विशेष कृती दल स्थापित करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती करणारा अर्ज सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला। ॲडव्होकेट श्रीरंग भांडारकर यांनी हा अर्ज केलाय। याचिकेवरती उद्या सुनावणी घेतली जाईल। तर HMPV संदर्भात याचिकेमध्ये नेमकं काय आहे, परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी उपाययोजना करा, नव्या विषाणूची चाचणी, लक्षणं, उपायांबाबत जनजागृती करा, नव्या विषाणूबाबत आरोग्य यंत्रणा सज्ज करा, टास्क फोर्स स्थापन करत नियमित अहवाल घ्या। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, एक याचिका नागपूर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेत काय काय मागण्या करण्यात आलेल्या आहेत आणि या घडीला या याचिकेचं महत्त्व कसं आहे? निश्चितच जर का आपण बघितलं तर सर्वांनी देशामध्ये कोरोनाचा प्रकोप बघितलेला आहे आणि त्यातनं आपण सावरत नाही तर आणखी नवीन एक व्हायरस डोक्यावर काढत आहे। त्यामुळे न्यायालयाने कुठेतरी त्वरित हस्तक्षेप करावा अशा प्रकारची या याचिकेमध्ये मागणी करण्यात आलेली आहे। विशेष करून वेळ न गमावता तत्काळ टास्क फोर्स राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने या संदर्भात स्थापन करावे आणि त्या माध्यमातून मग आरोग्य विभागाला सूचना द्याव्या की या संपूर्ण रोगासंदर्भात काय काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात, लोकांचं कशा प्रकारे यामध्ये जनजागृती केली जाऊ शकते। कारण की कोविडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की तेव्हा देखील न्यायालयाच्या आदेशानेच केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारने टास्क फोर्सची स्थापना केलेली होती आणि पुढच्या उपाययोजना केलेल्या होत्या। यावेळेस त्या चुका होऊ नये की थोडी वेळ आपल्या हातनं जाऊ नये, त्यामुळे आज काय या संदर्भात न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आहे। यावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे। ॲडव्होकेट श्रीरंग भांडारकर यांनी ही याचिका टाकलेली आहे आणि महत्वाची गोष्ट की उद्या जेव्हा सुनावणी होईल तेव्हा न्यायालयाकडनं राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या संदर्भात काही आदेश येते का हे देखील बघणं महत्वाचं राहणार आहे। विशेष करून जनजागृतीवर विशेष भर असणार आहे। सोबतच ज्या ज्या रुग्णांना या रोगाची लागण झालेली आहे त्यांची हिस्ट्री काय आहे किंवा त्यांच्या संदर्भात काय उपाययोजना केल्या जातात हे देखील राज्य शासनाने स्पष्ट करावं। कारण की लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार होत आहे, ते लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होऊ नये याची देखील मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।